तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट आपण आजकाल खूप ऐकतो की हे एक नवीन उपचाराची प्रणाली आलेली जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करताना. तर बेसिकली पूर्वी पण जॉईंट रिप्लेसमेंट होत होते आणि त्याला आपण मेकॅनिकल अलाइनमेंट या टेक्निकनी हे नी रिप्लेसमेंट करायचो. बेसिकली रोबोटिक नी रिप्लेसमेंट आल्यानंतर एक नवीन गोष्ट जी समोर आली ती म्हणजे कायनेमॅटिक अलाइनमेंट. म्हणजे ही गुडघ्याची जी ठेवण आहे ती तुमची माझी प्रत्येक पेशंटची वेगवेगळी आहे. आणि पूर्वीच्या पद्धतीने आपण जेव्हा नी रिप्लेसमेंट करायचो मेकॅनिकल अलाइनमेंटनी, त्यावेळेस आपण सर्वांना एका ओळंब्यामध्ये एका साच्यामध्ये फिट करायचा प्रयत्न करायचो. त्यामुळं पूर्वी आर्थरायटिस होण्याच्या आधी गुडघ्याची जी ठेवण होती ती प्रत्येकाची बदलली गेल्यामुळे जरी पेशंट वेदनामुक्त होत होते नी रिप्लेसमेंट करून, तरी काही पेशंट्समध्ये थोडं डिससॅटिस्फॅक्शन राहायचं त्यांची ओरिजिनल ठेवण बदलली गेल्यामुळे. तर बेसिकली आपण आता रोबोटिक नी रिप्लेसमेंट करत असताना कायनेमॅटिक अलाइनमेंट करतो, ज्याच्यामुळे पेशंटची प्री आर्थरायटिक अलाइनमेंट म्हणजे गुडघा खराब होण्याच्या पूर्वी त्याची गुडघ्याची जी ठेवण होती ती आपण पूर्ववत पुनर्स्थापित करू शकतो, ज्याच्यामुळे पेशंटचं सॅटिस्फॅक्शन खूप इम्प्रूव्ह होतं. तर रोबोटिक नी रिप्लेसमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा मी हा म्हणेल. दुसरा फायदा ॲक्युरसी आणि प्रिसिजन. म्हणजे बेसिकली तुम्ही ऑपरेशन करत असताना 0.5 मिलीमीटरपर्यंत बोन कट्स तुम्ही ॲक्युरेटली मॅनेज करू शकता. 0.5 मिलीमीटर बोन कमी काढणे, जास्त काढणे, ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी रोबोटिकच्या पद्धतीने साध्य होतात. तसंच अलाइनमेंटमध्ये जे अँगल्स आहेत ते 0.5 डिग्रीपर्यंत आपण ॲक्युरेटली एस्टॅब्लिश करू शकतो, ज्याच्यामुळे पेशंटची ठेवण पूर्ववत करता येते. हे त्याचे काही फायदे झाले. बेसिकली काही ठिकाणी हे सांगितलं जातं की पेशंटचा रक्तस्राव कमी होतो किंवा वेदना कमी होतात किंवा हे रोबोटिकचे हे फार छोटे फायदे मी म्हणेल किंवा ते पूर्णपणे सांगता येतील असे फायदे नाहीत. सर्जरी करताना जो काप घ्यावा लागतो तो पूर्वी जो घ्यावा लागायचा रोबोटिकमध्ये पण घ्यावा लागतो. पण रोबोटिकमुळे जी कायनेमॅटिक अलाइनमेंट आपण करू शकतो ती पूर्वी आपण करू शकत नव्हतो. आता रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये आपण हे ॲरे बोनला फिक्स करतो, ज्याच्यानी रोबोला पेशंटच्या बोनची स्पेशियल प्लेसमेंट कळते. हे ट्रॅकर्स आहेत. हा टिबियाचा ट्रॅकर, हा फिमरचा ट्रॅकर आणि या ट्रॅकर्सनी रोबोला पेशंटच्या बोनची पोझिशन कळत राहते. आता आपण बोनच्या वेगवेगळ्या लँडमार्क्सची माहिती रोबोला देतोय. आता हे दोन्ही लँडमार्क्स फिट केल्यानंतर आपण सॉफ्ट टिश्यूची पोझिशन रोबोला देणार आहोत की सॉफ्ट टिश्यू किती टाईट आहेत, म्हणजे लिगामेंट्स. ओके, सो 2 डिग्री वारस इज द टार्गेट. आता रोबोटिक सर्जरीचा हा फायदा आहे की आपण ऑपरेशन पेशंटवर करण्याच्या अगोदर या व्हर्च्युअल मॉडेलवरती ऑन स्क्रीन ही सर्जरी करतो आणि हाच प्लॅन आपण पेशंटवरती एक्झिक्यूट करतो. सो पेशंटवरती अजून कुठलाही बोन कट न घेता आपण रोबोटिक या कॉम्प्युटर स्क्रीनवरती जिथे आपण सर्जरीचा प्लॅन बनवतो तिथं प्लॅन करतो आहोत. आणि आपल्याला किती साईजचा कॉम्पोनंट लागेल, किती बोन कट होईल, ह्या सगळ्या गोष्टी रोबोमध्ये कॉम्प्युटर स्क्रीनवरती आधी सेट करता येतात आणि त्याच पद्धतीने आपण त्या एक्झिक्यूट करू शकतो. सो रोबोटिक सर्जरीचा हा फायदा आहे की बिफोर यू कमिट एनी स्टेप तुम्ही ती आधी स्क्रीनवरती करून ती बरोबर पद्धतीने होते की नाही हे आधी चेक करू शकता बिफोर डुईंग द सर्जरी ऑन द पेशंट. आता जसा प्लॅन केला त्या पद्धतीने बोन कट करण्यासाठी हा रोबोटिक आर्म येतोय. जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक्समधील अधिक माहितीबद्दल तुम्ही माझं चॅनल डॉक्टर प्रशांत पठारे यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि त्यावर हे व्हिडिओज तुम्ही बघत राहा.